चला का वेळ घेता समीर, आपण लगेच सामन्याला सुरुवात करा. एवढा वेळ आयोजन कमिटी तुम्हाला देणार नाहीये, या गोष्टीची आपण नोंद घ्या. आणि सामना बिग फाईट होणार आहे. दोन संघांमध्ये 4 षटकांची लढत. एक षटक हे पॉवर प्लेच असेल, याची नोंद घ्या. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेतला नियम आहे. आणि सामना जसं सुरू होईल तसं आपण ऐकूया साईबू भंडारी. तर आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज वेगवान गोलंदाज सिद्धिकडून पहिल्या चेंडूला उंच उडवलाय. भरपूर चांगला फटका आहे, भरपूर उंच गेला चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॉलरचं नाव काय? रोशन. रोशन गोलंदाजी करतो. पॉवर प्लेचा षटक आहे, महत्वाचा षटक आहे. बॅटचा कडा घेऊन चेंडू पॉइंट. क्षेत्ररक्षक इथे रोखला गेलाय चेंडूला, तो पण धाव मिळेल. आपण पाहू शकतो भूषण आणि बाळू आघाडीची जोडी पहिल्या षटकामध्ये इथे रोशन गोलंदाजी करतो. टीम 7 VRCC उसाटणे या संघाचा गोलंदाज. भरपूर प्रेशर असेल कारण 2 क्षेत्ररक्षक असतात सीमारेषेला. ते काही कारणास्तव त्यांचे 10च खेळाडू आहेत, त्याच्यामुळे एकच क्षेत्ररक्षक बघतोय तो वाईडिश लॉंगॉन. लॉंगॉन सीमारेषेला आहे. गोलंदाजी मार्कमध्ये रोशन पुन्हा तयार. कडनं दरम्यातील चेंडू. हा चेंडू जाऊन स्टिक वरती पाहावं लागेल. अंपायर सिग्नल दॅट इज गॉन. डेफिनेटली ते पायचीत पकडला गेला खेळाडू. लागलेला दे धक्का टीम ओम साई 11 तलोजा मजकूर संघाला. 7 वरती पहिला गडी गारत. पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकला होता फलंदाज भूषणने. मात्र भूषणचा दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आणि मात्र तिसऱ्या चेंडूवरती खेळाडू बाद झालाय. वाटतं बाळू हा पहिल्याच चेंडूवरती पायचीत पकडला गेला आणि पहिला धक्का टीमला लागलाय. गोलंदाजी पॅव्हलियन सिद्धिकडून गोलंदाज तयार आहे. रोशन प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार काय तर कमबॅक पाहायला मिळतो आपल्याला रोशनचा. रोशन तयार आहे. हवेचा चेंडू मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर धावतोय. चेंडू उंच सीमारेषेच्या दिशेने चाललाय आणि जोपर्यंत चेंडूला रोखला गेल तोपर्यंत धावा इथे 2 कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि तिसऱ्या धावेला इथे मात्र नकार आहे भूषणचं. धावपळ 2 ने पुढे सरकेल. 9 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बरेचसं काही घडामोडी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडूवरती षटकार आला होता, त्याच्यानंतर खेळाडू बादही झाले आतापर्यंत. चांगली गोलंदाजी होते टीम उसाटणे संघाच्या माध्यमातून. 7 उसाटणे अगेन्स्ट ओम साई तळोजी मजकूर या टीमला आपण बघतोय. सध्या ते पॉवर प्ले षटक आहे आणि एक क्षेत्ररक्षक आपण बघतो लॉंग ऑनला आहे, कारण चेंडू लगातार मिड विकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मात्र तिथे आतापर्यंत कोणता चेंडू गेला नाहीये आणि ही बहुरचना केली आहे. रोशन तयार. तर चेंडू हा ही चेंडू चांगला आहे. फटका क्षेत्ररक्षक आहे. धावबादची संधी डायरेक्ट हिट दिली होती. खूप चांगली संधी आली होती. ही धावबादची संधी साध्य करायला हवी होती, मात्र तसं काही घडत नाहीये. तो पण आली एक सिंगल. 10 धावा. अंतिम चेंडू. विजय पाटील यांचा शुभ आगमन झालेल्या वेळेस आकडा घेऊन चेंडू एसटी मागे गेलाय.
धावेला नकार आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. षटकार येऊनही खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. एकंदरीत 10 धावा पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. एक गडी बाद 10 धावा. टीमचा 12वा खेळाडू नसल्यामुळे 2 धावांची इथे पॅनलिस्ट केले गेले आयोजक मंडळाकडून. समोरच्या टीमने जे ऑब्जेक्शन घेतलं आहे त्याच्यामुळे 2 धावांनी पेनल्टी केली गेली टीमला. त्या धाबा शेवटचा षटक संपला का ॲड केल्या जातील. गोलंदाजी मार्कमध्ये परिवर्तन. गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला गणेश. तर या ठिकाणी बघा उसाटणे संघ कॅप्टन समोरच्या टीमचं ऑब्जेक्शन आहे, बाकी काही नाही आहे. कारण आयोजन कमिटी तुम्हाला तुम्ही दोघं सेटलमेंट करते नक्कीच पेनल्टी नसेल, परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की आता ओव्हर समाप्त झाली त्यामुळे पेनल्टी लागेल. बघा नियमानुसार समीर 12 काढू नाहीये. आयोजन कमिटी तुम्हाला मदत करू शकते, परंतु समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतला तर त्यावरती आयोजन कमिटी काही करू शकत नाहीये. 2 धाब्याची पेनल्टी. नक्कीच आपण बघू शकतो पहिल्या षटकाचा खेळ संपला. रोशनचा षटक चांगला आलाय, मात्र इथं कमबॅक होऊ शकतो. पेनल्टी दिली तरी मात्र गोलंदाज गणेश पाहायला मिळतो आपल्याला. वेगवान गोलंदाज टीम मळंगड परिसरातनं टीम उसाटणे संघासाठी एक सातत्याने चांगलं परफॉर्मन्स देणारा गोलंदाज. 7 साई टीम उसाटणे संघाचा. हा चेंडू आपटे करत ऑन साईडला दूरवर क्षेत्ररक्षक आहेत आणि हा खेळ कॅरी केला आणि संपलाय फलंदाजा खेळ. लागलेला दुसरा दे धक्का टीम ओमसा 11 तलोजी मजकूर टीमला. यश मिळाले गणेशला. मी म्हटलं होतं गणेश एक चांगला गोलंदाज आहे टीम उसाटणे संघासाठी. डाव्या हाताचा खेळाडू मैदानावरती बॅट्समन अनुज. अनुजसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षक ऑन साईडला लॉंग ऑफ ना एक शाखावरची क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. हा चेंडू पाहावा लागेल. पडल्यानंतर स्टिकच्या बाहेर जातोय आणि पंच आमच्याकडे बोलतात आणि खराब दर्शवतात चेंडूला. दॅट इज वाईड बॉल. अतिरिक्त चेंडू फेकला. 11 धाबा धावपळीकावरती आपण बघतोय. टोटल चांगली धावसंख्या बनवावी लागेल कारण सकाळच्या सत्रामध्ये पहिलीच लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या
फिरतील पहिला मॅच आणि पहिल्या डावाची फलंदाजी करत असताना ओम साई 11 तोलाचा मजकूर. हाही चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. अंपायर सिग्नल लगातारचा हा दुसरा खराब चेंडू फेकताना गोलंदाज गणेशला बघतोय आपण. 2 अतिरिक्त धाबा ही ऍड केल्या जातील, एकंदरीत 12 धाबा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे सरकलाय, तोपर्यंत चेंडूला उचलणार, तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे इथं आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली जाईल. चेंडू फेकीन आणि क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं, तोपर्यंत धावा मिळाल्या एकंदरीत 2. डाव्या हाताचा खेळाडू अनुज पहिल्याच चेंडूवरती आपला अकाउंट खोलत असताना, कारण पहिले 2 अतिरिक्त चेंडू फेकले होते गणेशने. गणेश तयार आहे. हा फटका चांगला आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकही आहे तयार सीमारेषेला आणि टिपलाय झेल संपलाय फलंदाज अनुजचा खेळ. लागलेला तिसरा धक्का टीमला. नंतर इथे फलंदाजमध्ये परिवर्तन. 3 डाऊन साठी आणखी एक फलंदाज मैदानावरती आलाय. प्रेम, गणेश टू प्रेम. हा चेंडू प्रचंड वेग आहे, भन्नाट गती आहे आणि हा चेंडू चांगला आहे. इथे यश आलंय गोलंदाजाला. मात्र 2 अतिरिक्त चेंडू फेकले होते आणि त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलाय गणेशला. 2 विकेट, 2 सफलता, 2 यश या षटकामध्ये मिळतोय. 4 षटकांचा मॅच आहे. 4 चेंडू फेकले गेले त्या षटकातील. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गणेश गोलंदाजी करतोय यावेळेस टीमसाठी. ही चेंडू फॉलो थ्रो मध्ये रोखायचं होतं चेंडूला, मात्र अडू शकला नाही. तोपर्यंत धाव मिळेल एकंदरीत. एकीने धावफलक पुढे सरकेल. सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये या मॅचच्या पहिल्या डावामध्ये फलंदाजी करतोय ओम साई 11 तोलाचा मजकूर. आतापर्यंत 3 खेळाडू बाद झालेत आणि एकंदरीत धावसंख्येचा आपण विचार केला तर 15 धाबा. आणि इथे मात्र आपण पाहू शकतो आजचा फायनल डे आहे, स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि नक्कीच मान्यवरांची बंदी आली आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू, हा प्रचंड वेग आहे, वेगावरती स्वार काय चेंडू होता आणि ती मात्र 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाखेरीज 15 धावा धावफलकावरती. खेळाडू बाद झाल्या 3. ग्रुप ग्रामपंचायत तलोजे मजकूरचे दमदार सरपंच, माजी सरपंच खोबाजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही आई गावदेवी 11 CSK संघाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना इन्व्हाइट करतोय आपण व्यासपीठामध्ये यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र आपण पाहू शकतोय गोलंदाजीमध्ये परिवर्तन स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहू शकतो. टीमचा ड्रम कार्ड इथे मात्र समीर पाटील गोलंदाजी मार्कमध्ये बघतोय आपण यावेळेस सिटी गोलँड कडून. हा चेंडू पहिलाच आपटेकर पाहावं लागेल. चेंडू ऑफ साईड ऑफ स्टिक, खराब चेंडू फेकलाय, व्हाईट बॉल. पण यावेळेस आमच्याकडे वळतात आणि खराब दर्शवतात त्या चेंडूला. लेगिंगने पुढे सर 16 त्याने स्कोर कार्ड. आतापर्यंत खेळाडू बाद झाले एकंदरीत आपण विचार केला तर 3 फलंदाज बाद झाल्यात. हा चेंडू वेग आहे, भन्नाट गती,
समीर गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकामध्ये. तर व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं आगमन झाले ते दमदार व्यक्तिमत्व, शिवसेनेची बुलंद तोप आणि माजी सरपंच तोच मजकूर सन्माननीय खोबाजी पाटील साहेब या ठिकाणी आलेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि खरं तर तोच मजकूर विरुद्ध उसाटणे ही लढत नक्की त्या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच आपण त्यांचं स्वागत करूया. आज स्पर्धेतला अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस, आणि खोबाजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र लगातार 2 डॉट चेंडू फेकला. पहिला अतिरिक्त फेकल्यानंतर हा चेंडू झेलची शक्यता, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, सुटलाय झेल, मिळाली आहे संधी, मिळेल एक धावही. काय क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण झालं की चेंडूपर्यंत पोहोचला होता क्षेत्ररक्षण, मात्र झेल कॅरी करू शकला नाहीये. तोपर्यंत एक सिंगल आणखी आली आहे धावफलकामध्ये. आपण जर विचार केला तर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल टीम, ते मात्र षटकार ठोकावे लागतील. धावसंख्या आपल्याला कमी पाहायला मिळतोय. आतापर्यंत समीर गोलंदाजी करतोय ते तिसऱ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करताना समीर. हा फटका चांगला आहे, बैठक चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर पहाडी दणका पाहायला मिळाला आपल्याला. षटकार. भूषण वन डाऊन साइड गेला होता मैदानावरती. मला आणि चांगली ओपनर आहे, स्ट्रायकर होता भूषण. भूषणचा हाई फटका समोर आहे, क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे सरकलात, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार.
आणि षटक तिसरा इथे संपलाय. 3 षटकाच्या अखेरीस 27 धावा, गडी बाद झाल्या 3 आणि मात्र निर्णायक 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सत्तावीस धावा. टॉस केला जाईल आणि त्याच्या सोबतीनं वाकलन प्रदीप अशी लढत होणार आहे. तर या दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी लगेच इथे उपस्थिती दाखवायची. या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाणार आहे. प्रेम गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला भेटतो आणि फलंदाजी प्रेम आहे. निर्णायक शेवटचा षटक आहे. 6 चेंडूचा खेळची शिल्लक आहे. मात्र 27 धावा धावपळ करते आपण बघतोय. गोलंदाज तयार. पहिला चेंडू प्रेमचा फुटला खेळाचा होता. प्रचंड वेग आहे. मग ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. खराब दर्शवताना वाईट बॉल. हा चेंडू चांगला आहे. पाहावं लागेल. इथे डायरेक्ट हिट दिली होती. मात्र तोपर्यंत एक धाव 22च्या रूपात आली. धावपळ केकने पुढे सरकेल. 29 धावा, 22ची धाव. धावा कशाही होत, मात्र निर्णायक षटकामध्ये धावा येणं गरजेचं अनिवार्य आहे टीमला. ओमसाही तर जे मजकूर थोडासा बॅकफुट वरती आहे. मात्र अंतिम षटकामध्ये 1-2 टोले लागले. 40+ धावांनी संघर्ष होऊ शकतो. मात्र या धावा बनवण्यासाठी या षटकात आक्रमण करावं लागेल. तिथे प्रेम गोलंदाजी करतोय. हा चेंडू बॅकफुट लावून फटका चांगला आहे. पॉइंट सीमर शो क्षेत्ररक्षकही आहे जिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावबाद. 30 वरती आणखी एक खेळाडू बाद झालाय. निर्णायक षटकामध्ये गोलंदाजी प्रेम चांगली करतोय. पहिला अतिरिक्त चेंडू फेकला होता आणि त्याच्यानंतर दरम्यान हा चेंडू एसटी मागे शॉट लागला. क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट द्यायचं होतं, प्रयत्न केला होता, मात्र ही ते लेग बायची आणखी एक धाव. बाईच लेग बाईच 30 धाव संख्या धावपळ करतो म्हणून 30 बघतोय. 31 धावा. प्रेम चांगली गोलंदाजी करतोय टीमसाठी. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा प्रेमचं. हा चेंडू बॅटचा कडा घेऊन एसटी मागे क्षेत्ररक्षक दूरवरनं झेल तर सुटला आणि चेंडू लॉंग स्टॉपला थांबत नाहीये. सीमारेषेच्या बाहेर चौकार.
मात्र अंतिम शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 41 धावा धावपळकावरती आपण बघतो. 41 धावा झालेल्या आहेत. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. हा पटका खोदून काढलाय दूरवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरकेल आणि मात्र जोपर्यंत चेंडूला फील्ड केली जाईल तोपर्यंत धावा मिळतील. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या धाब्यासाठी खेळाडू धावबाद. 43 धावा 2 धावा पॅनल्टीच्या अशा 45 धावा झालेल्या आहेत आणि 46चं लक्ष असेल त्या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. तोपर्यंत आपण जाऊया इनिंग ब्रेकमध्ये, जिथे योगेश मडवी तयार आहेत नाणेफेकीसाठी. दोन्ही संघनायकांना इथे पुकार केलेली आहे. यायचं आहे दोन्ही टीमचे कर्णधार. आणि या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आपण आवाज ऐकूया आमचे साथी समालोचक रमेश गिरा यांचे आवाज ऐकूया आपण मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. जे के स्पोर्ट्स वाकलन विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल टीम तुर्बे, गावदेवी तुर्बे या कॅप्टन आपण. तर या ठिकाणी जे के स्पोर्ट वाकणचे कॅप्टन आलेले आहेत. तुर्बे संघ कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी यायचंय. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. नक्कीच आपण टॉस करणार आहोत. या ठिकाणी सन्माननीय माजी सरपंच तोज मजकूर दमदार व्यक्तिमत्व शिवसेनेचे आमचे कोबाजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाचे ते टॉस केला जाणार आहे या सेकंड लढतीचा. 4 ओव्हरची लढत आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. निशांत 11 जे के स्पोर्ट्स वाकण अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी तुर्बे हेड्स इज द कॉल अँड टॉस विन कॅप्टन गावदेवी तुर्बे संघ टॉस जिंकलाय. काय डिसिजन? फिल्डिंग करू आम्ही. समोर जे के स्पोर्ट वाकण संघ आहे, प्रदीपचा संघ आहे. कितीपर्यंत रोखलं पाहिजे? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. काय सांगशील आज या संघाविरुद्ध खेळायचंय? अनेक ठिकाणी तुम्ही खेळताय. हो, आमची चांगलीच मॅच होतो आणि आज पण चांगलीच मॅच पाहायला भेटेल प्रेक्षकांना. थँक्यू. टीम तुर्बेचे कॅप्टन टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. बॅटिंगसाठी निशांत 11 जे के स्पोर्ट वाकण टीमला इन्व्हाइट केलंय आणि आता प्रेझेंटेशन मध्ये शुभ सन्मान केला जाईल. मी साहेबांना विनंती करेन या आपण. दमदार व्यक्तिमत्व खरं तर शिवसेनेचे माजी सरपंच तोज मजकूर दमदार व्यक्तिमत्व कोबाजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सन्मान केला जाईल. मी विजय पाटील यांना विनंती करेल की आपले शुभास्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तो सन्मान केला जातो. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय कोबाजी पाटील साहेब एक दमदार व्यक्तिमत्व आहेत आणि सातत्याने सिद्धी करवली किंवा तुर्बे असो, पिसारबे असो किंवा तोज मजकूर या सातत्याने परिसरामध्ये या व्यक्तिमत्वाचं खूप मोठं योगदान असतं आणि आजही या स्पर्धेसाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलंय. आई गावदेवी 11 CSK संघाच्या वतीनं स्वर्गीय बालाराम मडवी व स्वर्गीय कुशाल पाटील यांच्या स्मरणार्थ इकडं क्रीडा स्पर्धा आपण पाहिली, त्यासाठी तुमचं देखील आपण आभार व्यक्त करूया. थँक्यू. चला मॅच सुरू लगेच सामन्याला सुरुवात होते आणि पहिलं सत्र आपण साहेबू भंडारी आवाज ऐकला. आता आपण आवाज ऐकणार रमेश गिरा चटपटी कॉमेंट्री आज शेवटच्या दिवसामध्ये. थँक्यू योगेश सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्राचा वाजवी गेट संपला गेला आहे. 5 तलोचा मजकूर संघाने धावा जमा केल्यात. यावेळेस मात्र पाहिली गेले तर 43 आणि 2 धाव्याने मात्र उसाटणे संघाला फायनलाइज केला आहे. त्या 2 धाब्याच्या मदतीने टोटल स्कोर पाहिला आपण 45, टोटल 46चा टार्गेट सेट केला आहे आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. पाच 2 चेंडू मात्र ते फोडल्यात आणि ते 2 चेंडू मात्र एका चेंडू मात्र हरवला तर लगेच दुसरा चेंडू दिला म्हणजे घेतला जाईल आणि 2 चेंडू मध्ये आपल्याला खेळायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 सामना मात्र सुरू राहील मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना आजच्या दिवसातला हा दर्जेदार सामना पाहतो आपण. एका साईडला उसाटणे संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तलोजा मजकूर संघ पाहतोय आपण. तलोजा मजकूर संघाने मात्र धावा जमा केल्या तब्बल 45 आणि 46चा टार्गेट सेट केलाय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. विकास आणि अंश स्ट्राईक एंडला फलंदाज पाहता. एक तगडा फलंदाज विकासला, नॉन स्ट्राईकला फलंदाज अंशला पाहताय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. भूषणला पाहता आपण. चांगली गोलंदाजी करावी लागेल भूषणला. विचार केला ना 46चा टार्गेट आणि सलामी जोडी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज विकासला पाहता आपण.
गोलंदाज सज्ज झालाय. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम स्टार्ट. हो पहिला चेंडूवरती आगास ना अपील मात्र 11 खेळाडूंनी मात्र केली आहे मैदानाच्या आतमध्ये. पंचांना मात्र गुमराह करण्याचं काम होता, पण जसा चेंडू पडला ना तसा डीप राहिला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू मात्र डॉट टाकलाय. चांगली गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू डॉट. पुन्हा एकदा सज्ज झाला विकास. हो पुन्हा एकदा आणि या वेळेस मात्र पाहायला गेला तर पंचांचा बोट आकाशाकडे. पहिला गडीगारत पहिला आदरा. पहिली 7.5 निष्ठ पनवती अपशगुन. पहिलं लपड पाठीमाग विकास. बॅक टू द आउट. फोडता मैदानाच्या बाहेर झाला विकास. मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला एक घातकी फलंदाज समीर पाटीलला पाहता आपण. समीर पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला म्हणजे आज सुरुवात मात्र दमदार केली आहे. ज्या प्रकारे उसाडणे संघाने सुरुवात केली आहे त्याच प्रकारे सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये केली आहे. भूषण या गोलंदाजाने सुरुवात केली आहे. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर विकेट मात्र कॅरी केला. पुन्हा एकदा सज्ज झालाय भूषण ऑन द फायर. मैदानाच्या आतमध्ये झालाय. स्ट्राईक एंडला समीरला पाहता आपण. हो चांगला फटका पाहिला. काय क्लासिकल फटका. हीच तर खासियत आहे या फलंदाजाची. ना आल्या ठोकलाय चौकार. दोन आतमध्ये आलाय. समीरला पाहता आपण आल्या चौकार ठोकलाय. चांगली सुरुवात केली या. 4 धाबा जमा केल्यात. अजूनही विचार केला 42 ची गरज असेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगला फटका पाहिला. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहिला. क्षेत्ररक्षण आहे यावेळेस मात्र थोडीशी ताकद मात्र कमी मिळाली आहे. मात्र आता समीरलाही माघारी परतवलाय. चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये. हा काय गोलंदाजी झाली आहे. पहिल्या गोलंदाजीमध्ये या धावा मात्र रोखण्यात काय कामगिरी मात्र चांगली आहे गोलंदाज भूषणची. दमदार गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या सुरुवाती ते 2 चेंडूवरती 1 विकेट मात्र कॅरी केला. त्यानंतर आला समीरला पहिला पण एक चौकार मारला. त्या समीरला मात्र माघारी परतवला. चांगली गोलंदाजी करत असताना भूषणला पाहिला आपण. पहिल्याच षटकामध्ये 2 झटके लागल्यात उसाटणा संघाला. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. प्रेमला पाहताय. प्रेमला मात्र प्रेमसारखी फलंदाजी करावी लागेल. आता मात्र सुरुवातीला 2 गडी मात्र लवकर गमावल्या गेल्यात. आता जिम्मेदारी प्रेमला घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज भूषण. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रेम. हो चांगला फटका पाहिला आपण. कार्पेटच्या सहाय्याने सरळ रेषेने खेळून काढला हा चेंडू. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचला. उसाटणे संघ 5 या आकड्यावरती 2 गडी बाद. या षटकाचा मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी केली आहे मी तर म्हणेन भूषण या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू शिल्लक. हो चांगला फटका पाहिला. काय फटका आणि क्लासिकल फटका. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण चेंडू मग धावतोय. पकडलाय चेंडू. उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते का. बेल्स पडली आहे. 5-1 केला जाईल लाईव्हच्या माध्यमातून. कदाचित गोलंदाजाचा हात लागला असेल तर हा चेंडू मात्र योग्य त्या डिसिजन देईल व तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून
हा तिसऱ्या पंचांकडे मात्र हा निर्णय सोपवला गेलाय. नक्कीच आता गोलंदाजी करण्याचा संघाला मात्र धगधग धगधग करत असताना थोडासा मात्र डिसिजन पेंडिंग असेल आणि हा डिसिजन मात्र दूध का दुधावर पाणी का पाणी. भीमर चेंडू म्हणजे हा चेंडूचा निर्णायक मात्र उसाटण्या संघाच्या बाजूने राहिला. योग्य त्या डिसिजन पाहिला आपण पंचांच्या माध्यमातून. करूया पंचांचा स्वागत. आणि हा चेंडू मात्र भीमर आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. टोटल 3 धावा 3 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. उसाटणे संघ 2 गडी बाद 8 या आकड्यावरती. अजूनही मात्र संधी असेल. अंशला पाहताय संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं करावं लागेल अंशला. पहिला सुरुवातीला 2 गडी लवकर गमावलेत मात्र अंशला खांद्यावरची जबाबदारी घ्यावी लागेल. आणि पुढचा चेंडू मात्र आता हा चेंडू फ्री हिट पाहतो आपण आणि संधी आहे पूर्णपणे अंशकडे. हो आणि त्या संधीचं सोनं केलंय का काय. हो नक्कीच प्रयत्न केले त्या ठिकाणी चेंडू जाईल सीमा पार. ठोकलाय शेवटचा चेंडू. आहे षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. शेवटचा चेंडूवर तर कदाचित पाय लागला गोलंदाजाचा. त्यानंतर भीमर आणि त्या भीमर वरती मात्र पाहिला काय फटका मोठा मारला. दमदार फटका राहिला. सुरुवातीला गडी गमावले जरूर. त्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजाने खांद्यावरची जिम्मेदारी घेतली. एका साईडला प्रेमला पाहताय त्याच्यासमोर पाहत अंश हा फलंदाज चांगली फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. आणि फटकेबाजी मात्र उसाटणे संघाला गरज आहे. सुरुवातीला मात्र विकास लवकर परतला. त्यानंतर मात्र समीर लवकर परतला. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करत असताना पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 2 बाद चांगली धावसंख्या मितमने जमा केली आहे. 5:46चा पाठलाग करत असताना 14 धावा जमा केल्यात पहिल्या षटकामध्ये. दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. हेमंतला पाहताय आपण. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रेमला पाहताय. प्रेमच्या बॅटमध्ये आपण 1 धाव पाहिली आहे. तोच प्रेम स्ट्राईक एंडला. समीकरणचा विचार केला 18 चेंडू आणि 32 धावेची अजूनही गरज असेल. सज्ज झाला प्रेम पाहतोय. हो हलक्याच्या कट केलेला चेंडू. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. फक्त सिंगलच्या अतिरिक्त मात्र कुठलीही धाव नाहीये. फक्त सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती उसाटणे संघ. 2 बाद 15. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण अंश. हा फलंदाज 2 चेंडूमध्ये 18 म्हणजे 8 धावेचे योगदान दिले या फलंदाजाने. तो फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंडला. सलामी आलेला फलंदाज. षटकार पाहिलाय अंश या फलंदाजाच्या बॅटमधनं. हो थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा काम केला होता गोलंदाजाने. अंशला मात्र विचार केला थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. जसा टप्पा पडला तसा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन भिसवला. डॉट चेंडूची सांगता. काय गोलंदाजी. जसा मात्र अंश स्ट्राईकला आलाय त्यानंतर मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा काम करत असताना गोलंदाज पाहतोय आपण. हे मधला पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट आर्म ओर द विकेट. यावेळेस मात्र बेल्स पडल्यात. हा डेट बॉल असेल. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय उसाटणे संघ 15 या आकड्यावरती 2 बाद. सुरुवातीला गडी मात्र
लवकर गमावले जरूर, त्यानंतर मात्र खांद्यावरती जिम्मेदारी घेतली अंश या फलंदाजाने. हो चांगला फटका पाहिला, चाबूक शॉट पाहिला, चेंडू जाई सीमा पार, अंश ऑन द फायर, मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय चौकार. सपना भी भाग गया और करण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा भाई? डीजे वाले के साथ. झिंगो झिंगो मैदानाच्या आतमध्ये ऑन द फायर झालाय, पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो शॉर्ट बॉलचा वापर, थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतोय. गोलंदाजावरती मी तर म्हणेन थोडासा प्रेशर आता निर्माण झालाय. खराब चेंडू फेकलाय, टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 46 धावेचं पाटलान करत असताना अजूनही मात्र 26 धावेची गरज असेल उसाटणे संघाला. हो चांगला चापूक शॉट पाहिला, चपराक शॉट, एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. फक्त एक धाव असेल, चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय त्या ठिकाणी. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज प्रेम या फलंदाजाला. प्रेमने मात्र साथ दिली आहे या फलंदाजाला. अंश या फलंदाजाला साथ देत असताना प्रेमला पाहिला, पण सुरुवातीला गडी मात्र लवकर गमावले जरूर, त्यानंतर मात्र स्वतःचा संघाचा खेळ मात्र सावरलाय या दोन्ही खेळाडूने. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहिला, शरीरापासून मात्र दूर ठेवण्याचं काम करत असताना. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. सुरुवातीला मात्र या षटकामध्ये चौकार जरूर आला, त्यानंतर मात्र कमबॅक केला या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू शिल्लक, स्ट्राईक गेला फलंदाज प्रेम. हो चाबूक शॉट, मात्र गलीमधून चेंडू फरार होईल. शेवटच्या चेंडूवरती हा चौकार आणि 4-4-4 आणि या चौकारच्या मध्ये टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. शेवटच्या चेंडूवरती ना दोन्ही गोलंदाजाने धावा खूप खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये पाहिलं आपण शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर या षटकामध्ये पाहिलं आपण शेवटच्या चेंडूवरती चौकार. म्हणजे तब्बल आता टोटल पाहिली ना आपण समीकरणचा विचार केला 12 आणि 21 ची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये उसाटणे संघाला. सुरुवातीला गडी लवकर बाद झाले जरूर, त्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजाने स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आहे. आता हा प्रश्न पडलाय तलोचा मजकूर संघाच्या संघनायकाला, चेंडू सोपवायचा कुणाच्या हातामध्ये? चला स्पीडअप करा. समीकरणचा विचार केला 12-21 ची गरज उसाटणे संघाला. अद्याप गडी गमावले गेले 2 आणि टोटल पाहिली जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. अंश पाहतो आपण आणि अंशला मात्र साथीला साथ देत असताना पाहिला मैदानाच्या आतमध्ये प्रेम सारखी मात्र प्रेमासारखी फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये अंशच्या प्रेमातच पडलाय का काय प्रेम. पुन्हा एकदा सज्ज झालाय अंश. शॉर्ट बॉल आणि फुल ताकदीचा वापर आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलाय गोलंदाजाचा, ठोकलाय षटकार. हा चांगला स्वागत केलाय जयचा अंश या फलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती मात्र प्रति हल्ला चढवला जातोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल. अद्याप विचार केला सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या, त्यानंतर गोलंदाजाने 11 धावा खर्च केल्यात आणि जसा जय आलाय जयवरती मात्र तुटूनच पडलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. चला स्पीडअप करा. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय, सोपं करून ठेवलाय समीकरण. पुन्हा एकदा सज्ज झालाय जय. हो चांगला चेंडू, त्यात गती जाता. आता या चेंडूवरती ना वेग भरपूर होता, डॉट चेंडूची सांगता असे डॉट चेंडू मात्र टाकावा लागतील जय या गोलंदाजाला. कमबॅक करायचा आहे,
पहिल्या सुरुवातीला धावा खर्च झाल्या जरूर, पण जेव्हा जेव्हा संधी मिळते ना त्या संधीचं सोनं करायचं असतो. तीच गोलंदाजी करावी लागेल जय या गोलंदाजाला. हो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि ताकदीचा वापर, चेंडू जाई सीमा पार, मोजून मापून मारेला हा षटकार. जय ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये पाहिला आपण. अंश आता विचार केला ना या षटकाराने मात्र पूर्णपणे सामनाच खुला केलाय. टोटल पाहिला 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता समीकरणचा विचार केला 9 चेंडू आणि 9 धाबीची गरज असेल. थोडासा जय महागडा ठरलाय. अद्याप या गोलंदाजामध्ये विचार केला 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. 9 चेंडू 9ची गरज. हो पुन्हा एकदा चांगला गेंद मारना चाहते थे कासिम है, गेंद गई है वासिम है. जखम मांडीला इला शेंडीला. यावेळेस मात्र काही घडतोय. दोन्ही गाड्या एका पटरीवरती होत्या आणि अपघात मात्र झालाय. प्रेमने मात्र मैदानाच्या आतमध्ये धोकाच दिलाय. प्रेमला मात्र माघारी परतावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. प्रेमने धोका दिलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रेम मात्र मैदानाच्या बाहेर झालाय. रोशनला पाहताय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. चांगलीच फलंदाजी केली आहे मी तर म्हणेन फलंदाज अंश. या फलंदाजाने चांगला तुटूनच पडलाय गोलंदाजावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. अंशला पाहताय. चांगला फटका पाहिला. लो फ्लूट असा चेंडू एकदा तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा अचूक. तोपर्यंत मात्र फक्त ना फक्त सिंगल. या सिंगलच्या माध्यमातून टोटल जाऊन पोहोचला 39 या आकड्यावरती. अजूनही विचार केला 7 धाबीची गरज असेल. 7 चेंडू आणि 7 धाबीची गरज. शनिवारच्या दिवसामध्ये आपण सामना पाहिला होता. एका साईडला खेरणे संघ होता आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना हो चांगला फटका मारलाय. उंची जास्त गाठली, अंतर कमी. यावेळेस क्षेत्ररक्षण आहे. जज करतोय. हो चांगला जजमेंट आणि कहाणी में ट्विस्ट. लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया. लंगड़ा हो गया. वरती धावाही होताना पाहिल्यात आणि धावा वाचताना सुद्धा पाहिल्यात. तो कारनामा करेल का? शनिवारच्या दिवशी मध्ये हा पहिला सामना झाला होता. विचार केला ना एका साईडला खेरणे संघ होता. अंश 11 खेरणे संघ. प्रथम गोलंदाजी करत असताना त्या अक्षय माली या गोलंदाजाने 6 धावा वाचवल्या होत्या. कोलेगाव होता त्यांच्या विरोधात. नक्कीच 5 कोलेगाव विरोधात मात्र त्या धावा अक्षय मालीने या धावा वाचवल्या होत्या. मात्र तीच कारनामा करेल का? गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज सज्ज झालाय. बालूराजे. बालूराजेवरती मात्र पूर्णपणे जबाबदारी सोपवली आहे आणि ती जबाबदारीचं सोनं करेल का? स्ट्राईक एंडला फलंदाज पाहताय मैदानाच्या आतमध्ये अंश, जो सलामीला आलेला फलंदाज. चांगली फलंदाजी करत असताना तोच फलंदाज स्ट्राईक एंडला पाहताय अंश या फलंदाजाला. आणि 6 चेंडूमध्ये 6ची गरज. मैदानाच्या 7ची गरज पाहतो आपण. 7ची गरज आणि या 6 धावा वाचवेल का हा प्रश्न पडलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज, जो सलामीला आलेला फलंदाज आणि चांगल्या धावा पाहिल्यात या फलंदाजाच्या बॅटमधून आपण. अंश स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. हो थोडासा जागा बोलून खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पहिला चेंडू खराब फेकला मी तर म्हणेन. खराब चेंडू पासून मात्र थोडासा वाचावा लागेल गोलंदाजाला. आणि एक धाव मिळत असताना टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय.
उसाडणे संघ 40 या आकड्यावरती. आता समीकरणचा विचार केला 6 चेंडू आणि 6 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये अंशला पाहता आपण. स्ट्राईक एंडला गोलंदाजावरती थोडासा दडपण असेल मी तर म्हणेन. हो फिरवला चेंडू, फिरवलाय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो मी तर म्हणेन ही चुकी करतोय क्षेत्ररक्षण. कदाचित चेंडू हातामध्ये भेटला असता तर कदाचित रन आउट झाला असता. फलंदाज पाहतोय धोक्याच्या एंडला होता अंश या फलंदाज मित्रांनी वाचला. एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतोय. यशला पाहता आपण 6व्या क्रमांकावरती हा फलंदाज यशला पाहताय. आणि 5 चेंडूमध्ये 5 धाबीची गरज. दोन्ही संघाच्या मात्र फास्टल्या फास्टफूस करत असतील. हो चांगला फटका, क्रॉसेस बॅट केला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पाहिला गेला तर पहा यावेळेस मात्र जो फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करत होता तो फलंदाज मैदानाच्या बाहेर. अंश बॅक टू डग आउट. ट्विस्ट तो म्हटलं जातं ना, लैला के शादी में लपड़ा हो गया और साला मजनू इतना नाचा के लंगडा हो गया. पाक क्रिकेट मध्ये ना छोट्या छोट्या चुका खूप महागा ठरत असतात. आणि यावेळेस मात्र दोन्ही फलंदाजांनी मी तर म्हणेन चुकी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेन अंशला काही गरज नव्हती. अंशने थोडीशी बॅट उचलली, थोडीशी क्रीज मात्र खुली केली. त्यानंतर विकेट किपरने लगेचच चालाकी दाखवली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मॅच मध्ये मजा येईल. 4 चेंडूमध्ये तब्बल 4 चेंडूमध्ये 4 धाबीची गरज. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. विनीतला पाहता आपण. आता दोन्ही फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाज पाहताय गोलंदाजी मार्कवरती बालू राजे ऑन द फायर. हो फिरकीचा जादूगार यावेळेस मात्र पुन्हा अतिघाई संकटात नाही. आता मी तर म्हणेन डोक्यावरती हात ठेवला असेल उसाडण्याच्या पाठीराखाई. आता मात्र हा सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. पहा एका साईडला कोलेगाव संघ होता आणि एका साईडला खेरेने. त्याच परिस्थितीत हा सामना. एका साईडला पाहतोय तलोचा मजकूर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना उसाडणे संघ पाहतोय थोडासा अडचणीत, थोडासा नाही मी तर म्हणेन भरपूर अडचणीत सापडलाय. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. राजे पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. राजासारखी गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. सनीला पाहतोय आपण. पुन्हा एकदा नवीन फलंदाज सनीला पाहताय. पुन्हा एकदा समीकरण चेंज. दोन्ही संघाच्या मात्र फास्टल्या फास्टफूस करत असतील. 5 सकाळच्या 7 मध्ये पाहतो आपण. चला क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्या. 3 चेंडू आणि 4 धाबीची गरज असेल आणि या 4 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील उसाडणे संघाला. काय गोलंदाजी करत असताना राजेला पाहतो आपण ऑन द फायर झालाय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. तलोजा मजकूर संघ. पहिला सामना मात्र थोडा उशिरा झालाय सुरू आणि त्यानंतर मात्र आजचा दिवस मात्र फायनल डे. आजच्या दिवसामध्ये कोण बनेगा चॅम्पियन. चला फास्ट केलवा. समीकरणचा विचार केला. 3 चेंडू आणि 4 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंडला सनीला पाहता आपण. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 6 मध्ये 7 ची गरज असताना सामना आलाय कुठे. 3-4 ची गरज सज्ज झालाय. ओहो यावेळेस मात्र सुपला शॉट आणि सुपला शॉटच्या मॅच मध्ये मात्र फटक्याच्या सामना खुला केला आणि जिंकलाय सामना उसाडणे संघाने. हार्ड लक. दोन्ही संघाने सेकंड करून घ्या आणि यानंतर सामना आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. चांगला सामना राहिलाय. आणि या मॅचचा हिरो पाहताय नो डाऊट अंश जो सलामीला गेलेला फलंदाज. अंशने मात्र दमदार खेळी केली आहे.
11 चेंडू खेळलाय ना 28 धावेचं योगदान दिलं अंश या फलंदाजाने. चांगली फटकेबाजी पाहिली आहे.